जय यडामाय. नमस्कार मित्रांनो. तर सोलापूर पुणे नॅशनल हायवेवर वडवळ या गावामध्ये एका शेतामध्ये एक व्यक्ती कशा स्वरूपात पडलेला आहे दारू पिऊन तुम्ही बघू शकता. अतिशय वाईट वाटलं हे बघून. तर प्रत्येक मनुष्याने नक्की या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण दारू पितोय, आपल्याला बायको आहे, लेकरं आहेत, आई वडील आहे, आपला परिवार आहे, आपण संन्यासी नाही किंवा आपण एकटे नाही याचा विचार करून कोणत्याही व्यसनाला मनुष्याने आरी जायचं आहे. तर खरंच खूप वाईट वाटलं मला याची परिस्थिती बघून. तुम्ही बघू शकता याच्यासोबत काहीही हादसा होऊ शकतो. तर याचं त्याला काहीही भान नाही. जवळपास मी तिथं चौकशी केली तर 4 ते 5 तास झालं हा व्यक्ती दारू पिऊन नॅशनल हायवेला चिटकूनच जवळच एक शेत आहे तिथं तो कशा अवस्थेत पडलेला आहे तुम्ही बघू शकता. त्यामुळे माझी सर्व व्यसनी लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी कोणतंही व्यसन करताना, कोणतंही व्यसन असू दे, ते शरीरासाठी घातक तर आहेच आहे तुमच्या स्वतःच्या, पण तुमचे जे काय आयुष्य आहे हे तुमचं आयुष्य कुणासाठी तरी खूप मोलाचं आहे. जेणेकरून तुमची बायको असेल, तुमची लेकरं असतील, तुमचे आईवडील असतील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यांची काही स्वप्न, इच्छा, आकांक्षा असतात तुमच्याकडून, ते पूर्ण करायचं तर राहिलं, पण तुम्ही उलट अशी व्यसनाला आरी जाऊन तुम्ही चुकीची कृत्य करून स्वतःचंही जीवन संपवता आणि त्यांना देखील तुम्ही रोडवर आणता. तर हे खरंच माझी कळकळीची, जे कोण व्यसन करतात अजूनही वेळ निघून गेलेली नाही, तर तुम्ही अजूनही सुधरा आणि तुम्ही स्वतः फक्त एकटा जीव सदाशिव नाही याचं भान ठेवा. तुमचा परिवार आहे, तुमचं जीवन कुणावर तरी अवलंबून आहे किंवा त्यांचं जीवन तुमच्यावर अवलंबून आहे. या गोष्टीचा विसर पडू देऊ नका तुम्हाला. आज तुम्ही काही कामानिमित्त म्हणून बाहेर जाता आणि असं दारू पिऊन कुठंही पडता. तुमची लेकरं बाळं, आई वडील, घरची फॅमिली मेंबर तुमची आतुरतेने वाट पाहत असतात की आपले पप्पा असतील, आपला नवरा असेल, आपला मुलगा असेल, कधी घरी येईल. आणि तुम्ही जर असं पिऊन कुठंतरी पडला तर हे खरंच खूप दुर्दैवी आहे. मी समजू शकतो तुम्हाला काही घरगुती प्रॉब्लेम असतील, टेन्शन असेल, काही शारीरिक त्रास असेल, तो कमी व्हावा म्हणून तुम्ही दारू पित असाल किंवा व्यसनाला आहारी जात असाल, पण हा सर्वस्व पर्याय नाही. तर तुम्ही इतरही गोष्टी करून तुमचं त्रास, टेन्शन कमी करू शकता. जेणेकरून तुम्ही मेडिटेशन करू शकता, ध्यान साधना करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता किंवा देवाच्या भक्तीमध्ये तुम्ही तुमचा अमूल्य वेळ घालवू शकता. त्यामुळे तुमचं टेन्शन तर कमी होईलच, पण तुमच्याकडं पॉझिटिव्ह एनर्जी आकृष्ट होईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला योग्य वाट मिळण्यासाठी मदत होईल. तर नक्की सर्वांनी माझी कळकळीची विनंती, नक्की सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. हे व्हिडिओ बघून जर एखाद्याचा संसार वाचत असेल आणि एखाद्याने जर खरंच दारू सोडली किंवा कुठलंही व्यसन